अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 36. तुझ्या तर नुकतीच इस्त्री करायला बसली होती. रूममध्ये तर जणू लॉन्ड्री उघडली होती. आता त्याचे पर्सनल कपडे म्हणजे अंडरवेअर, बनियन इस्त्री करताना नाकाला हात लावून डोळे बंद करून इस्त्री करत होती. जणू तो त्या कपड्यात होता आणि त्याच्याकडे पाहायचीही इच्छा नव्हती. तेव्हाच हाताला चटका बसला आणि चिडली ती. पण चूक तर तिचीच होती. आता नाक, कान, डोळे सगळं उघडं ठेवून इस्त्री करत होती. कधी या कामात संध्याकाळ झाली कळलं नाही. इस्त्री केलेल्या त्या सगळ्या कपड्यांकडे एक नजर पाहून ती तिथेच आडवी झाली. नको तिथं डोकं चालवलं की असंच होतं. सगळं वेळेवर आणि योग्य ठिकाणी पोहोचलं पाहिजे. बेडवर निर्जीव अवस्थेत पडली होती. तो आला तरी कळलं नाही. त्याने हळूच तिच्या अंगावर चादर टाकून तिला कव्हर केलं. थोड्याच वेळात काही माणसं तिथे आली, जी सध्या तो कपड्यांचा ढिगारा नीट उचलून नेत होते. त्यांच्या आवाजाने तिला जाग आली. नक्की काय प्रकार सुरू होता कळत नव्हतं, पण आता त्याला विचारण्याचा आगाऊपणा ती करणार नव्हती. त्या माणसांनी त्याचे सगळे कपडे घेऊन बाहेर गेले. कपडे कुठे घेऊन गेले? मी खरंच सांगते, नीट इस्त्री केले होते. अजिबात काही उद्योग नाही केला. तिला वाटतं आपल्याकडून चूक झाली की काय, म्हणून तो आता ते कपडे बाहेर धुवायला देत आहे. येस बेबी, यावेळी तू काहीच नाही केलं. पण काय आहे ना, आता ते कपडे माझ्या वापरण्याच्या लायकीचे राहिलेच नाही, म्हणून तर ते दान करायला पाठवले आहेत. आता असे पायाने तुडवलेले कपडे लोकांना देणं बरोबर नाही ना वाटत, म्हणून तुझ्याकडून साफ करून घेतले. सो जस्ट रिलॅक्स. भूक लागली असेल ना तुला? आपल्यासाठी कॉफी आणि स्नॅक्स ऑर्डर कर. मी फ्रेश होऊन येतो. तो तिच्या गालावर आपले ओठ टेकवून निघून गेला. जोरात तो गेला तिकडे बेडवरची उशी फेकून मारली तिने. कपडे घालणार नव्हता तर इतकी मेहनत करायला सांगितली कशाला असं वाटलं तिला. आत्ता जाऊन त्याचा गळा दाबावा असंही वाटलं तिला. नंतर खूप शांत होती. नको तिथं डोकं लावलं नाही तिने. कोणाला काही न बोलता मिळेल ते पोटात टाकलं आणि सरळ झोपायला आली. तो आधीच गॅलरीमध्ये उभा राहून सिगरेट फुकत होता. तिच्या येण्याची चाहूल लागताच पुन्हा मिश्किल हसला. आता तिचं जीणं हराम करणार होता हे नक्की. बिचारी साडी सावरत आत आली. कधी एकदा त्या मौशार बेडवर अंग झोकून देते असं वाटत होतं. तिने आपलं अंग टाकलं होतंच की त्या मऊ बेडवर काटा टोचावा तसा तो टोचला. काय करतोय? मूर्ख दिसत नाही का? असं कोण झोपतं? तिने अंग टाकलं तेव्हाच तो बेडवर आडवा झाला होता आणि ती नेमकी त्याच्या अंगावर जाऊन पडली. अशी संधी हातून जाऊ थोडी ना देणार होता तो. लगेच आपल्या हातांच्या विळख्यात तिला जखडून घेतलं. ती त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत होती. रिलॅक्स. कशाला उगाच आपल्या नाजूक हातांना त्रास देत आहे? गप्प पडून राहा ना. रूम माझी, बेड माझा, बायको माझी, मग प्रॉब्लेम काय आहे? मी काय म्हणतो, आपली सुहागरात पेंडिंग आहेच, तर आज मौका भी है, दस्तूर भी है, तर हो जाए शुरू. त्याने हळूच तिच्या कानाची पाळी आपल्या ओठात पकडत विचारलं. नालायक माणसा, सोड आधी मला. तुझ्याशी तसं काही मी कधीच करणार नाही, तिने त्याच्या हातावर मारत बोलली. तसं म्हणजे कसं ग? पुन्हा त्याने छेडलं तिला.
निर्लज्ज, ती बडबडली. थँक्यू, तो मिश्किल हसत म्हणाला. नालायक, तिने पुन्हा त्याचा उद्धार केला. सेम टू यू, तो म्हणाला. माकड, ती वैतागून म्हणाली. माकडीन, तो तिला डिवचत होता. आह, सोड ना मला. आता मात्र आवाज रडका वाटला त्याला. हळूच हाताची पकड सैल केली त्याने. उठून उभं राहायच्या गडबडीत साडीला लावलेली पिन नेमकी वेळेवर धारातीर्थी पडली. साडीचा पदर निसटला होता. समोर तिचा अर्धनग्न देह त्याच्या डोळ्यासमोर होता. लगेच हात क्रॉसमध्ये करत तिने मान फिरवली. आता गोरीपान पाठ त्याला खुणावत होती. ती नाजूक कंबर पाहून उगाच भावना जागृत होऊ लागल्या. उपवास सुरू होता जणू त्याचा. किती दिवस झाले कोणती मुलगी त्याच्या जवळ आली नव्हती. पण आता आपलीच बायको आपल्यासमोर अशा रात्रीच्या वेळी उभी होती म्हणून मनात हालचाल सुरू झाली. तिचं अंग थरथरत होतं. हळूहळू पदर वरती घेण्याचा प्रयत्न सुरू होता. पण हात काढायला पण भीती वाटत होती. उगाच पोटात फुलपाखरं उडू लागली होती. हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. पळून जावं तर तो आता समोर उभा राहिला होता. एकटक तिलाच पाहत. अजूनही छातीवर हात तसेच होते. नजर खाली झुकलेली. ओठांची थरथर दुरूनही जाणवत होती. तो अनिमिष नजरेने तिलाच पाहत एक एक पाऊल पुढे येत होता. आता मात्र तिच्या घशातून आवाज बाहेर निघत नव्हता. पळून जावं तर पाय उचलत नव्हते. त्याची नजर आपल्यावरच आहे हे कळत होतं. पण त्याच्या नजरेला नजर द्यायचं धाडस आता तिच्यात नव्हतं. त्याने हळूच एका हाताने खाली पडलेला पदर आपल्या हातात घेतला. खूप जवळ होता तो. तिच्या खोल गळ्यावर नजर आताही स्थिर होती. खोल गळा आणि त्या गळ्याजवळ असलेली फट त्याचं लक्ष विचलित करत होती. अनुरेणू जागृत झाले होते. कमरेत हात घालून त्याने तिला आपल्या जवळ ओढलं. आपसुकच हात त्याच्या पाठीवर विसावले. तो क्षणच असा होता की नजर त्याच्या नजरेला भिडली. दोघांच्या नजरा एक झाल्या. तिच्या नजरेला वाचण्याचा प्रयत्न करत होता. ती आज पहिल्यांदा खूप वेगळ्या नजरेने त्याला पाहत होती. विनंती करत होती बहुतेक त्याला. नव्हती तयार त्यांच्या नात्यात पुढे जायला. नव्हतं तिला आत्ताच तिचं स्वत्व त्याला अर्पण करायचं. भीती वाटत होती त्या नाजूक क्षणांची. खूप काही बोलून गेले तिचे ते डोळे. आज कुठलेच बंड करणारे भाव नव्हते त्या डोळ्यात. त्याने ते भाव पाहून न पाहिल्यासारखे केले आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. तिच्याही नकळत एक अश्रूचा थेंब डोळ्यातून खाली आला. आता तो अजिबात ऐकणार नाही असं वाटलं तिला. तिचं सर्वस्व आज लुटलं जाणार असंच वाटतं तिला. पण दुसऱ्या क्षणी तो पदर लावत आहे असं वाटलं तिला. नजरेच्या कोपऱ्यातून त्याला पाहत होती. तो खूप काळजीने निघालेली पिन लावत होता. वेगळा वाटला तिला. त्याच्याच चेहऱ्याला पाहत होती. कोणालाही हेवा वाटावा असाच होता. दिसायला देखणा, रुबाब दमदार. पण तिला अजून तरी आवडत नव्हता. त्याच्या वाढलेल्या श्वासांची गती ऐकू येत होती तिला. पण त्याने अजिबात त्याची मर्यादा ओलांडली नाही. तो पिन लावून लगेच तिला न पाहताच बाहेर निघून गेला. इतक्या वेळ रोखून धरलेला श्वास अखेर सोडला तिने. साडीच्या पदराचं एक टोक हातात घेऊन तिथेच बेडवर बसली. मनात आलं असतं तर आज त्याने तिला आपलं बनवलं असतं. हक्क होता त्याचा. पण तो थांबला. त्याला कळलं असेल का आपलं मन? असा प्रश्न पडला तिला. नक्की तो आजे आहे तरी कसा, असा प्रश्न आज तिला पडला होता. तो मात्र आपल्या भावनांना कंट्रोल करत बाहेर आला होता. गार्डनमध्ये सध्या त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. आताही नजरेसमोर तिचा तो गोरापान नाजूक देह दिसत होता. तिला आपल्या मिठीत घ्यायची, तिच्यावर प्रेमाची उधळण करायची इच्छा झाली होती. पण ते डोळे, त्या डोळ्यातले भाव
त्याला काही वेगळे वाटले. कसाही असला तरी कोणत्या मुलीच्या कमजोरीचा गैरफायदा घेणार नव्हता. बळजबरीने तिला आपलं बनवणार नव्हताच तो. थांबवलं होतं त्याने स्वतःच्या त्या भावनांना. नव्हता पुढे जाऊ शकला तो. पण ते शरीर आताही नजरेसमोर येत होतं. तो खोल गळा आठवून त्याने आवंढा गिळला. केसातून हात फिरवत तो आपल्या सोबत असलेली गाडीची चावी काढून गाडीकडे निघाला. अहो! पुन्हा नाजूक आवाज कानावर पडला आणि पाय जागीच थांबले. त्याने मागे वळून पाहिलं तर त्याची आफत अगदी लाजत मुरडत समोर उभी होती. तिचं असं लाडीक आवाजात अहो बोलणं काही पचलं नव्हतं त्याला. अगदी दोन्ही भुवया आकसून त्याने तिच्याकडे आता काय अशा आविर्भावात पाहिलं. अहो, इतक्या रात्री बाहेर जायचं नसतं. जरा म्हणून जीवाला आराम नाही तुमच्या. चला घरात. चला म्हणते ना. चला ना गडे. तिने आता सरळ त्याचा हात धरून त्याला आत घेऊन जाऊ पाहत होती. तिचं ते चला ना गडे ऐकून तर त्याला ठसकाच लागला. आता ही बया कपडे न उतरवता आज मला नागडं करते की काय असं वाटलं त्याला. कुठून येतो ग तुला इतका कॉन्फिडन्स? जरा म्हणून लाज नाही ना? तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? तुझी ही नाटकं बंद कर. आधीच डोकं फिरलं आहे. उगाच माझा राग वाढवू नको. बायको फक्त नावाला आहे. उगाच बायको बनायचा प्रयत्न करू नको. रुहानने तिचा हात झटकत तिला दूर करायचा प्रयत्न केला. ए माकडा, मला काही हौस नाही तुझी बायको बनायची. तुला हात लावून आता मला माझे हात 10 वेळा सॅनिटायझरने धुवायला लागतील. पण काय आहे ना, माझ्या परमपूज्य सासूबाई सध्या आपल्या दोघांना पाहत आहेत. त्यांची इच्छा होती की मी त्यांच्या बाळाला यावेळी बाहेर जाण्यापासून थांबवावं, म्हणून हे सगळं करावं लागेल. काय रे घोड्या, इतका मोठा होऊन मला स्वतःच्या आईला पण त्रास देतो. शेम ऑन यू. गप्प चल आता आत, नाहीतर माझ्या नाटकाचा इंटरव्हल पण दाखवायला तयार आहे मी. तिने आता अचानक त्याच्या गळ्यात पडून मिठी मारून बोलली. पाहणाऱ्याला वाटेल किती प्रेम आहे दोघांमध्ये, पण हकीकत तो बस दोनों को ही मालूम थी ना भिडू. तुला खरंच लाज नाही वाटत का ग? आपण इतका त्रास देऊन पण ही बया आपल्याला अजिबात घाबरत नाही याचं नवल वाटलं त्याला. लाज? कसली लाज? लाज आणि माझा दूर दूरपर्यंत संबंध नाही. आपली बत्तीशी दाखवत ती बोलली आणि त्याने रागातच नकारार्थी मान हलवली. विक्रमच्या मानगुटीवर वेताळ बसला होता तशी सध्या ती त्याच्या मानगुटीवर बसली होती. ताड ताड पावलं टाकत आत गेला बिचारा. धड जगू पण देत नव्हती आणि मरू पण देत नव्हती, आणि तिला तो मारू शकत नव्हता. घरकाना घाटका अशी त्याची हालत केली होती. मूडची पार वाट लावली होती त्याच्या. स्वतः काही करत नव्हती आणि बाहेर करायला जाऊ देत नव्हती. प्लॅन कॅन्सल. चालता चालता त्याने मेसेज टाकला. काहीतरी रोमॅन्टिक करायचा विचार होता, पण सध्या त्याच्या नशिबात हे ध्यान होतं. जाता जाता वर पाहून तिने आपल्या लाडक्या सासूला मी आहे डोंट वरी असा इशारा केला. जणू हिने मोठा तीर मारला होता. तू इथे झोपणार? ती त्याच्या बेडवर अगदी काही फुटाच्या अंतरावर झोपायच्या तयारीत होती. हो, काही प्रॉब्लेम आहे का? एक मिनिट. आता म्हणू नको की जाऊन सोफ्यावर झोप किंवा खाली झोप. ते काय आहे ना, सवय नाही मला. हवं तर मला जो पगार देशील त्यातून याचं भाडं कट कर, पण मी झोपणार तर इथेच. तिने बोलता बोलता अंग बेडवर टाकलं. पण मी काही करेल, तुझा फायदा घेईल असं वाटत नाही तुला? इतका माझ्यावर विश्वास आहे?
त्याने नजर तिच्यावर टाकत आपल्या अंगातला शर्ट काढत विचारलं. त्याला असं शर्टलेस पाहून इकडे इथे मात्र अवसान गळलं. पण बरीच धीट होती बयाही. लगेच अंगावर चादर ओढून घेतली. अगदी नख पण दिसणार नाही याची काळजी घेतली. तुझ्यावर आणि विश्वास अजिबात नाही. मला माझ्यावरच विश्वास आहे. तू माझ्या मर्जीशिवाय मला हात पण लावू शकत नाही. कराटे, ब्लॅक बेल्ट, कुस्ती सगळं येतं मला. हात तर लावून दाखव. नाही जर चारोखाने चित केलं तर नाव शिवानी पाटील नाही लावणार. तिने त्याला एक लुक दिला आणि डोक्यावरून पांघरून घेऊन झोपून गेली. अजीब रसायन होती ती. हसावं का रडावं असं वाटलं त्याला. अल्लड होती. वयाने खूप लहान होती त्याच्यापेक्षा, पण बाता मात्र मारायला त्याच्या वरचढ होती. मनात आलं तर कधीच तिला आपलं बनवून मोकळा झाला असता, पण नाही, ते त्याच्या तत्वात बसत नव्हतं. एक नजर त्या झोपलेल्या महामायेवर टाकली आणि त्याने ड्रॉवरमधून सिगरेट घेऊन बाहेर गॅलरीमध्ये निघून गेला. कामाचा स्ट्रेस वाढला होता म्हणून डोकं जड वाटत होतं. तो किती दिवस झाले मोकळा झालाच नव्हता. भावना आता अनावर होत होत्या, पण त्याची धर्मपत्नी होती की सगळं सोडून झोपा काढत होती. सिगरेटचे झुरके घेत त्याने आपल्या मनाला आवर घातला. पण हाय रे ते जागे झालेले अनुरेणू. त्यांना फक्त आता मोकळं व्हायचं होतं. शेवटी त्याने आपल्याकडे असलेला खजिना उघडला, डोळ्यांना तृप्त केलं आणि हातांना काम लावलं. थोड्याच वेळात तो मोकळा झाला होता. अगदी हवेत वाळत घातलेल्या, तिथेच पडलेल्या आपल्या लाडक्या बायकोच्या साडीला त्याने आपले हात स्वच्छ पुसले आणि आत गेला. झोपली आहे याची खात्री केली आणि पाठ बेडला टेकवली. थकला होता तो आणि आता तिची बडबड अजिबात सहन होणार नव्हती. तिचा आवाज बंद होता तर खूप छान वाटत होतं. एक हात पोटावर ठेवून एक हात डोळ्यावर ठेवून झोपला बिचारा. क्षणात झोप लागली. रात्र सरत होती तशी आपली शिवानी हळूहळू त्याच्या बाजूला सरकत होती. हा आता झोपेत होती हे खरं असलं तरी त्याला मात्र डोक्याला ताप करणार होती. ते अंतर काही मिनिटात तिने पार केलं आणि आता सरळ त्याच्या कुशीत जाऊन शिरली. तिची चुळबुळ जाणवली तशी त्याची झोप चाळवली. झोपेतून जागा झाला होता. तिला इतकं जवळ पाहून प्रश्नचिन्ह पडलं कपाळावर. चेहऱ्यावर केस असल्याने पूर्ण चेहरा दिसत नव्हता. हळूच त्याने तिचे केस बाजूला केले तशी पुन्हा थोडी हालचाल करत एक हात आणि पाय त्याच्या अंगावर टाकून बिनधास्त झोपली. डोक्यावर हात मारून घेतला त्याने. तिचा विश्वास कळला होता त्याला. तिच्या मूर्खपणावर हसूच आले त्याला. आता जवळ आली तर थोडं सुख तोही उपभोगणार होता. तसाच तिला मिठीत घेऊन झोपला. कितीतरी मुलींना आजपर्यंत त्याच्या मिठीत सामावून घेतलं होतं, पण आज जे काही अनुभवत होता ती फिलिंग काही वेगळीच होती. चेहऱ्यावर गोड हसू होतं. तसाच तिला कवटाळून झोपला. मी सोडणार नाही तुला. हात तर लावून दाखव. हात तोडून पाय हाताला, नाही हात पायाला. जाऊ दे, याला ते त्याला ते लावून फेकून देईल तुला. आत्ताही झोपेत बडबडत होती. त्याच्याच कुशीत शिरून त्यालाच बोलत होती. डोळेच मोठे झाले त्याचे. बाई झोपेत तरी गप की. खापराचं असतं तर कधीच फुटून गेलं असतं. त्याने त्या बडबड करणाऱ्या बयेला आता हळूच थापटायला सुरुवात केली. स्वतः दिवसभर झोपा काढेल, पण त्याला तर काम होतं ना. ऑफिसमध्ये जाऊन झोपा तर काढू शकत नव्हता, म्हणून सध्या तिला झोपवणं गरजेचं होतं. तिला थोपटत तोही झोपून गेला. अगदी निर्धास्त होऊन आपला भार त्याच्या अंगावर टाकून झोपली होती बिचारी. हाच
हाच होता का तिचा विश्वास? आता हा प्रश्न मला पण पडला आहे. सकाळी लवकर उठायची सवय होती, पण काल खूप उशिरा झोपल्याने रुहानला काही जाग आली नाही. पण ती बाई मात्र उठली. ही उठली म्हणजे वादळ सोबत घेऊनच उठणार ना. अजिबात हल्ली नव्हती रात्री. त्याच्या अंगावर फक्त चढायचं बाकी ठेवलं होतं. हातपाय तर कधीच त्याच्या अंगावर टाकून अख्खी रात्र निर्धास्त झोपली होती. आता सकाळच्या थंड वातावरणात त्याची ती मिठी अजूनच हवीहवीशी वाटत होती. अजून घट्ट बिलगली त्याला. पूर्ण बेड सोडून आता त्याच्यासोबत बेडच्या एका कोपऱ्यात होती ती. बिचारा अगदी तटस्थ झोपला होता. थोडा हल्ला असता तर ते 50 किलोचं ओझं घेऊन खालीच आपटला असता. महाराजा, आता उठल्यावर हे दोघे कोणतं युद्ध करतात देव जाणे. तुम्हाला काय वाटतं? आता इतके गोड गोड झोपले आहेत तर उठल्यावर पण गोड होतील का? सांगा सांगा, लवकर सांगा. तुम्ही विचार करा. तोपर्यंत मी पुन्हा येते नवीन भाग आणि नवीन धम्माल घेऊन. भाग आवडला तर कॉमेंट्स करून जायला विसरू नका. बाय बाय.